नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रो विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदायी बातमी आहे। तर मित्रांनो, राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादित 33,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही सोमवारी जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, पाहूयात की कोणत्या 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात 23,90,571 शेतकऱ्यांचे 12,87,145 हेक्टरवरील पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे। तर या शेतकऱ्यांना मदतीसाठी निकषानुसार 1,379 कोटी रुपयांची मदतीची गरज आहे। तर अवकाळीचा मोठ्या क्षेत्रात फटका हा बसल्यामुळे खरीपातील शेतीमालासह फळे व भाजीपाल्यांचे उत्पादनांवर परिणाम हा झाला आहे। तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे व गारपिटीमुळे राज्यात 12,87,145 हेक्टरवरील शेती पिकांचे 33% अधिक हे नुकसान झाले आहे। तर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये हे नुकसान झाले असून 33 पैकी 6 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांवरील पिकांचे हे नुकसान झाले आहे। तर मित्रांनो, पाहूयात की कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टरवर हे नुकसान झाले आहे। तर अमरावतीमध्ये 1,45,696 हेक्टरवर हे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर अकोल्यात 1,88,427 हेक्टरवर हे नुकसान झाले आहे। तर बुलढाण्यात 1,57,181, तर हिंगोलीत 1,21,887 हेक्टर, तर जालन्यात 1,16,946 हेक्टरवर व तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,42,184 हेक्टरवरील पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झाले आहे। तर मित्रांनो, 23.90 लाख शेतकऱ्यांना हे 1,379 कोटी ही मदतीची गरज आहे। तर अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील एकूण 23,90,571 शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे। तर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या प्रत्येकी 2 लाखांहून अधिक आहे। तर किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुलनेने कमी नुकसान हे झाले आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1,379 कोटी रुपयांच्या मदतीची ही गरज आहे। तर नुकसानीच्या तीव्रतेमुळे मराठवाडा आणि अमरावती महसूल विभागातील मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदतीची ही गरज आहे। तर या पिकांचे नुकसान हे खरीप पिके भात, बाजरी, तूर, ज्वारी, मका, हरभरा, गहू, कांदा, ऊस, कापूस अशा पिकांचे हे नुकसान झाले आहे। तसेच फळपिकांमध्ये आंबा, काजू, पेरू, द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, बोर, लिंबू अशा फळांचे हे देखील मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे। व भाजीपाल्यामध्ये अन्य पिके, हळद, मिरची, पालेभाज्या, फळभाज्या, पिके, गळीत धान्य व फुलशेती अशा विविध पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे। तर मित्रांनो, या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवरती ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात ही वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आजची ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच पीक विम्यासंदर्भात व इतर माहिती संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।